नमस्कार विद्यार्थ्यांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. बघा, सध्या पोलीस भरती आली आहे आणि पोलीस भरतीची प्रक्रिया चालू आहे. तर आपल्याला पोलीस भरतीमध्ये महत्त्वाचा विषय आहे चालू घडामोडी. कारण ह्या चालू घडामोडी करणं का गरजेचं आहे? चालू घडामोडी आज जर आपण केल्या ना, ह्या चालू घडामोडीच आपला उद्याचा इतिहास घडवणार आहे आणि त्या करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण त्याच आपले मेरिट ठरवणार असतात. जे जीके मध्ये प्रश्न येतात आपल्याला, त्याच्यामध्ये हे करंट अफेअर विचारलं जातं. यासाठी आपण पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडी ही बॅच घेऊन आलेलो आहोत. बघा, तिचा कालावधी आहे जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 पर्यंत. सर्व आपण चालू घडामोडीचे प्रश्न कव्हर करणार आहोत जानेवारी 2025 पासून. कारण परीक्षेला काय केलं जातं की मागील 6 महिने किंवा वर्षभराचं जे काही करंट अफेअर असतं ते आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारलं जातं. बघा, आपल्या बॅचची वैशिष्ट्य जानेवारी 2025 ते पोलीस भरती होईपर्यंत सर्व चालू घडामोडी आपण इथे क्लिअर करणार आहोत. बघा, कव्हर केल्या जातील. असं नाहीये की भरती आली आहे तर आपण फक्त डिसेंबर पर्यंत, असं नाही. तर मुंबईचा पोलीस भरतीचा पेपर होईपर्यंतच्या सर्व चालू घडामोडी आपण ह्या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत. चालू घडामोडीच्या नोट्स पीडीएफ स्वरूपात देणार आहोत आपण. ह्या पीडीएफ स्वरूपात असलेल्या नोट्स तुम्ही झेरॉक्स पण करू शकतात. प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात वन लाइनर कव्हर केले जातील. बघा, आपल्याला वन लाइनर क्वेश्चन येतात तर ते आपण प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात कव्हर करणार आहोत. जसे काही महत्त्वाचे टॉपिक असतात ते टॉपिक आपण डिटेलमध्ये इथे कव्हर केले जाणार आहे. जसं की एखादा जर टॉपिक असेल, म्हणजे जर उपराष्ट्रपतींची निवड झाली आहे, मग ती कधी झाली, त्यांना शपथ कोणी दिली, त्यांनी राजीनामा कधी दिला, कोणाच्या जागी त्यांची नियुक्ती झाली, किंवा त्यांनी कोणाचा पराभव केला, किती मतांनी केला, असे महत्त्वाचे टॉपिक आपण डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. ज्या घटकांवर पोलीस भरतीत वारंवार प्रश्न विचारले जातात त्यावर अधिक प्रश्न जे विचारले जातात त्यावर भर देणार आहोत. तर बघा, भरतीत वारंवार प्रश्न विचारले जातात कोणत्या टॉपिकवर? जसं आता महिला वर्ल्ड कप झाला, जो विश्वचषक स्पर्धा असतील, आपला पुरुषांचा विश्वचषक स्पर्धा असेल क्रिकेटचा, त्याच्यानंतर वेगवेगळे पुरस्कार असतात. जसं नोबेल पुरस्कार असेल, आशियाचा नोबेल ओळखला जाणारा रॅमन मॅग्सेस पुरस्कार असेल, अशा महत्त्वाचे जे टॉपिक्स आहे त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. जसं की मागील वर्षी ज्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या त्यावर बघा वारंवार प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारलेले होते. तसं ज्याही टॉपिक आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जाणार ते टॉपिक आपण डिटेलमध्ये कव्हर करून घेणार आहोत. जीकेचे मार्क्स वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त बॅच. बघा, जीके मध्येच आपल्याला करंटचे प्रश्न विचारले जातात आणि जीके ज्याही जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये जीकेवर आपल्याला प्रश्न 40 ते 50 प्रश्न असतात. काही ठिकाणी 70 प्रश्न विचारलेले जीकेचे. अशा ठिकाणी जवळजवळ 9 ते 10, काही ठिकाणी 12 ते 15 पर्यंत करंट अफेअरचे प्रश्न विचारलेले. आणि मग हेच आपले काय करत असतात, मेरिट ठरवणारे टर्निंग पॉइंटचे मार्क्स असतात. कारण चालू घडामोडी बघा, इतिहास असेल, भूगोल असेल, जीके मध्ये येणार आहे, हे बदलत नाही. हे आपलं ठराविक आहे, पाठांतर केल्याने होणार आहे. पण चालू घडामोडी असा सब्जेक्ट आहे की तो आपल्याला कंटिन्यू अपडेट राहावं लागतं. तर तो आपण आपल्या बॅच मध्ये कव्हर करून घेणार आहेत. नेक्स्ट, बघा, आपल्या ज्या काही नोट्स असणार आहे त्या अशा स्वरूपात असणार आहे. तुम्हाला म्हटलं होतं की आपण डिटेलमध्ये सांगणार आहे. जसं समजा सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती निवड झाली आहे, तर मग ते कितवे उपराष्ट्रपती असा प्रश्न आला तर बघा इथे सांगितले सीपी राधाकृष्णन हे 15वे उपराष्ट्रपती आहे. आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात ना. जसं की जगदीप धनखड, सीपी राधाकृष्णनची निवड झाली आहे तर जगदीप धनखड कितवे हा प्रश्न विचारला जाईल. मग ते कितवे होते तर 14वे उपराष्ट्रपती होते. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि हे कधी होणार, जेव्हा आपण चालू घडामोडी या विषयाशी अपडेट राहणार, किंवा त्यांनी कोणाचा पराभव केला, किती मतांनी पराभव केला. बघा, इथे आपल्याला दिसतंय की त्यांनी 152 मतांनी पराभव केलेला आहे. त्याच्यानंतर कोणाचा केला तर सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. मग उपराष्ट्रपती यांना शपथ कोण देतात तर जे आपले राष्ट्रपती असतात. जसं सीपी राधाकृष्णन यांना द्रौपदी मुर्मू यांनी 12 सप्टेंबर 2025 स्पेसिफिक तारीख सांगितलेली आहे आपल्याला इथं, ही विचारली जाऊ शकते की द्रौपदी मुर्मू यांनी उपराष्ट्रपतींना शपथ कधी दिली, तर ती कधी दिली 12 सप्टेंबर 2025.
किंवा जे CP राधाकृष्णन आहे हे कोणत्या राज्याचे होते, तर ते तामिळनाडू राज्याचे होते. बरोबर, इथे दिसतंय. पण प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की तामिळनाडूमधून येणारे उपराष्ट्रपती पदावर येणारे CP राधाकृष्णन कितवे आहेत, तर ते कितवे आहे, तिसरे. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण कधी देऊ शकणार, जेव्हा आपण ह्या बॅचचा अभ्यास करणार, अपडेट राहणार. बघा, फॉर एक्झाम्पल पुन्हा मागील आतापर्यंत झालेले सर्व राष्ट्रपतींची जी काही यादी आहे ती आपण इथे दिलेली आहे. म्हणजे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण, तर आता आपल्या CP राधाकृष्णन इथपर्यंत असलेल्या सर्व राष्ट्रपतींचे जो काही क्रम आहे आणि त्यांचा कालावधी, याच्यानुसार आपण आपल्या नोट्समध्ये त्याचा समावेश केलेला आहे. बघा, आता आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. फी स्ट्रक्चर कसं आहे, आज आपली बॅच लॉन्चिंग तारीख आहे आजचीच 9 डिसेंबर 2025. ह्या बॅचची मूळ किंमत आहे 199 रुपये. पण आज आपण सर्वात मोठी ऑफर ठेवतोय, बॅच लॉन्च करतोय म्हणून. ही पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे आणि ती म्हणजे फक्त आणि फक्त 49 रुपयामध्ये आपल्याला जर आपला जीवनाचा टर्निंग पॉइंट घडवायचा असेल तर हे 49 रुपयाची बॅच घेऊन आपण ते नक्कीच करू शकतो. कारण मग आपण जे काही चालू घडामोडी करणार आहे तेच आपलं मेरिट ठरवणार आहे. या बॅचचा कालावधी आहे 6 महिन्याचा. तर आपण 6 महिन्यामध्ये कितीही वेळा, हा अनलिमिटेड व्ह्यू आहे, किती वेळा ही बॅच बघू शकतो. त्याच्यानंतर हे बघा, किती वेळा बघू शकतो. जर आपल्याला ही बॅच घ्यायची असेल तर बघा, आपण संपर्क करा 8329603029 या नंबरवर. व्हॉट्सअपला हाय केलं, मेसेज केला तरी चालेल. जर ही बॅच घ्यायची असेल तर बघा, बॅच कशी घ्यावी, तर आपलं लक्षदीप अकॅडमीचं जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं. त्याच्यानंतर मध्ये चालू घडामोडी स्पेशल बॅचवर क्लिक करायचं आहे आणि बाय नाववर क्लिक करून नंतर पे ऑनलाईन, मग फोन पे वगैरे असेल ते करायचं आणि आपली बॅच डाउनलोड करायची आहे. बघा, आपले हे काही चालू घडामोडी आहे, तर हे आपल्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचा विषय. थोडक्यात मी माझा परिचय सांगते. महाजन मॅडम म्हणून. माझं DED BA BEd झालेलं आहे शिक्षण आणि गेल्या 10 वर्षापासून पोलीस भरतीच्या मुलांसाठी मी आपला चालू घडामोडी हा विषय अगदी परफेक्ट सांगते आणि त्यानुसारच आपल्या विद्यार्थ्यांना प्रश्न आलेले पण आहेत. आपले जेही काही अगोदर झालेले आहे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना अनुभव आहे की आपल्या लेक्चरमधनं किती मुलांना फायदा होतोय. कारण आपण 10 वर्षापासून चालू घडामोडी हा विषय शिकवतो आहे. आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांची निवड पोलीस भरतीमध्ये झालेली आहे. चला, तर ॲप डाउनलोड करायचं असेल तर लगेच दिलेल्या नंबरवर मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे. धन्यवाद.